मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत आलेल्या लाखो आंदोलकांचा मुक्काम आज नवी मुंबईतल्या वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आहे। यासाठी एपीएमसी माथाडी कामगार संघटनेच्या वतीनं या लाखो आंदोलकांसाठी जेवणाची पुरेल एवढी सोय करून दिली जाते। त्यामुळे या ठिकाणी सर्व आंदोलक एकत्रितपणे जेवण करताना दिसत आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल। जो आहे या ठिकाणी जेवण करताना आपल्याला पाहायला मिळतोय। एपीएमसी मार्केटमध्ये सर्व जेवणाची व्यवस्था त्यांची करण्यात आलेली आहे। हा पुरुष विभाग आहे, अशाच प्रकारे महिलांची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी जेवणाची वेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एपीएमसी मार्केटमध्ये एकूण 5 मार्केट आहेत आणि ह्या 5ही मार्केटमध्ये अशा प्रकारची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। हे सर्व आंदोलक जे आहे पायी चालत नवी मुंबईच्या दिशेने आलेले आहेत। आज जरांगे पाटील यांनी दुपारी सभा घेतली आणि याच ठिकाणी मुक्काम करण्याचे आदेश दिल्याच्या नंतर हे सर्व आंदोलक आज रात्री या ठिकाणी मुक्कामी असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि आता त्यांचं सध्या जेवण सुरू आहे। कुठून आलात तुम्ही? आज आंदोलनाचा तुमचा कितवा दिवस आहे? कुठून चालत निघालेले आहेत? जय शिवराय। मी गणेश अवताडे। मी अंबाजोगाई बीड जिल्ह्यातून आलेलो आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही आंतरवली सराटी गेवराई येथून आज आमचा 6वा दिवस आहे। सकल मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण। तर खरोखर या सरकारला एकच इशारा आहे की आमच्या 5 करोड जनसमुदायाचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा। बाबा, तुम्ही कुठून आलेला आहात? राज्य सरकार काय वाटतं आरक्षण देईल? मी हिंगोली जिल्हा वसमत तालुक्याहून हिंगोली जिल्हा तिथून आलेला आहे। याच्याकरता की आम्हाला आरक्षण हवं। आमच्या लेकरा बाळ हे करायला आत्महत्या करायत। सरकारने काहीतरी आमच्याकडे बघावं, आमच्या मुलाबाळाकडे। सर्वसाधारण आमची लई बेजारी आहे। मुलगा नाही शिकायला, काय नाही, पैसा नाही, आमच्याकडे काहीच नाही। फक्त आम्हाला आरक्षण हवं। सर्व आंदोलकांशी बातचीत करताना एकच समोर येत आहे की एकच मिशन मराठा आरक्षण। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, नवी मुंबई।